बंधूंनो, सुरुवात झाली खुरपणीला. कारण काय झालं आहे, सुरुवात आम्ही ह्याच शेतापासून केली. पण बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की एकदा आमच्या शेतात घालून बघा काय होतं. एकदा त्यानं चेक केलं. काल जायभाई परिवार यांच्या शेतामध्ये चारल्यात. परंतु बऱ्याच शेतकऱ्याचे फोन व्यक्तिशः येऊन भेटलेत की आमच्या शेतात घेऊन चला. पण मी बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पहिला प्रयोग केला आहे आणि हिंमत करून बकऱ्या आपल्या धानामध्ये शेतामध्ये घालायचा प्रयत्न केला, आधी त्या शेतकऱ्याचं फायनल करूत आणि वेळ भेटला तर तुमच्याकडं. कारण की जे व्यक्ती आपल्याला सुरुवातीला काहीतरी समजा मदत असेल या संशोधन असेल त्याला मदत करत असेल तर अगोदर त्या व्यक्तीचा उपकार फेडणं हे प्रत्येक मनुष्य धर्माचं काम आहे. आणि त्या पद्धतीने मी सर्व शेतकऱ्यांना याच त्याला मागान. हे बघा, आमचा एक छोटा शेतकरी आला आहे. शाळूकडे जाऊ देऊ नको. ह्या शाळू ज्वारी खाऊ द्यायची ना, इकडे आण. त्यामुळं आज बहुतेक आणि बघूत दुपारून चाराचा प्रयत्न, नाही तर मग जायभाई पाटील यांच्याकडे पण जायचा प्रयत्न. पण मला असं वाटायला की अगोदर हे फायनल करून द्यावा आणि नंतर लगातार 2-3 दिवस जायभाई परिवाराकडे गेला तरी चालेल. आणि आमचा परममित्र अशोक काळे पाटील यानं पण सांगितलं. पण थोडंसं काय व्हायला लागलं आहे, यायला कोळपणी करायची. त्यामुळं पहिले यायचं फायनल करून मग काळे पाटलाकडे जायचा प्रयत्न राहील. बंधूंनो, पाही खुरपणी कशी इथं. आणि आपल्या गावातील ज्या शेतकऱ्याला बघायचं असेल काय फरक आहे, बकऱ्या काय करतात, नुकसान करतात का धानाचं, या व्यवस्थित फक्त सोयाबीनच खातात, त्या व्यक्तिशः येऊन बघू शकतात. आणि हरकत नाही, तुमच्या शेतामध्ये बकऱ्या चारल्यानंतर माझा पण फायदा आहे. कारण की जनावराला चारा पोटभर भेटतो आहे आणि 1 घंट्याच्या आतमध्ये सर्व बकऱ्या बसायला सुरुवात करतात. एवढं पटापट खातात या. आणि तुमचं पण म्हणजे फायदा राहतो आहे शेतकऱ्याचा पण. कारण की खुरपणी करायला आता 300 रुपये रोज आणि टायमिंग असतो आहे 11 ते 5. आणि किती आज एवढ्या शेतीला किती मंजूर लागलं असतं, नाही काय तर 25-30 लेबर लागलं असतं म्हणजे मंजूर. आणि त्या मंजुरीचा तुम्ही 300 रुपये जर रोजगार असतो तो रोजगार धरला 300 रुपयानं, तर 8-9 हजार रुपये घुसले असते याच्यामध्ये. तर हे मोफत व्हायला लागलं आहे. एक तर शेळी पालक यांचा पण फायदा आहे आणि जमीन मालक यांचा पण फायदा आहे. फक्त ज्यांना काही डाऊट असेल, संशय असेल, त्यांना व्यक्तिशः ह्या शेतात येऊन बघावा. आणि बाहेरगावचे येऊन बघू शकत नाही म्हणून मी गावातल्या शेतकऱ्याला विनंती करेन की तुम्ही येऊन बघू शकतात की यांना नुकसान होते का फायदा होते. आणि इच्छा असेल तर मला आमंत्रित करा, एवढीच विनंती राहील. धन्यवाद.